की ताकद, देश की दौलत, राष्ट्रगीताकरता या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहायचं. वंदे इन्कलाब, इन्कलाब. दिल्लीतील आंदोलन देशभरात गाजत असताना आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारेंनी देखील इथं मौन आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि गेल्या 1 तास पण इथं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन कशा पद्धतीने सपोर्ट देण्यासाठी अनेक लोक देखील इथं आपल्याला या आल्याचं आपल्याला पाहायला सोबत. मॅडम, काय सांगाल? अण्णा हजारेंनी देखील दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज इथं उपस्थित राहिले आणि मौन आंदोलन देखील दिसत आहे. आज मौन धरणे आंदोलन अण्णांनी इथे सुरू केलेलं आहे अहिल्यानगरमध्ये. आणि ह्या सर्व काळामध्ये अण्णांना अत्यंत भावना अनावर झाल्याने रडू आलेलं होतं. इथे सर्व जाती धर्मातले लोक जमलेले आहेत आणि ते भारतीय म्हणून जमलेले आहेत. सरकारच्या संवाद नसण्याचा आज सगळ्यांनी निषेध केलेला आहे. आणि देशातल्या युवकांच्या मागे ही जनता आजही उभी आहे, याचं हे निदर्शक आहे. आम्ही सगळेजण भारतीय निषेध करतो सरकारच्या दडपशाहीचा, संवाद खुंटवण्याचा. भारत माता की जय. खरं तर ह्या वयात देखील अण्णा हजारेंना आंदोलन करावं लागतंय. कोणतेही इतके गेले 20-22 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. सरकारकडून दखल घेताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आज अण्णा देखील आज युवांच्या पाठिंब्यासाठी किंवा युवांना प्रोत्साहन करण्यासाठी आंदोलन केलं. हो, आणि हे पुन्हा एकदा सिद्ध होतं की अण्णा हजारेंसारखे समाजसेवक आहेत, ते कुठल्याही पक्षाच्या मागे उभे राहत नाहीत, तर ते निरपेक्षपणे कुठल्याही पक्षाचे पाठिंबा न देता जी योग्य भूमिका आहे ती मांडतात. खरं तर काही विद्यार्थी देखील आपल्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. काय सांगाल? तुम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे दाखल झालेत पाहिजे. मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी सुद्धा नीटच्या प्रवासातून गेलेली आहे. मला अगदीच माहिती आहे की नीटचा प्रवास किंवा नीटचं प्रिपरेशन किती स्ट्रेसफुल आहे. त्यामध्ये आर्थिक, भावनिक आणि इव्हन शैक्षणिक किती इन्व्हेस्टमेंट होत असते. आणि जेव्हा आपले नीट सारखे पेपर फुटणार तर त्यानंतर मुलांचं मानसिक आरोग्य ढासळतंय. त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये. कारण माझं स्पेशलायझेशन, मी मानसोपचार तज्ञ आहे. मुलांसोबत मी काम करते आणि जर अशा गोष्टींमुळे त्यांचा मेंटल हेल्थ अफेक्ट होणार असेल तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने संवाद साधला पाहिजे, मुलांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि अकाउंटेबिलिटीसाठी काही ना काहीतरी प्रोव्हिजन्स केल्या पाहिजे. खरं तर हा देश युवांचा म्हटला जातो, पण या युवांचं कोणी सरकार ऐकत नाही, कोणीच ऐकताना आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच, आणि हे फार शेमफुल आहे. कारण मुलं आपलं फ्युचर आहे, युथ आपलं फ्युचर आहे. आणि युथचा जर आवाज आपण दाबून टाकणार असतो आणि त्यांना नको ते लेबल्स लावलेले आहेत, ते मला नाही वाटत की कुठल्याही चांगल्या डेमोक्रॅटिक कंट्रीचं साईन आहे. ह्या गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे. एज्युकेशन हा सर्वांचा राईट आहे. आज मी माझ्या मुलांसाठी इथे आले. माझी मुलंही शिक्षण घेत आहेत. पुढे जाऊन दिवस रात्र अभ्यास करून जर पेपर जर लीक होत असेल तर त्यांनी केलेली एवढी मेहनत वाया जाते. देशभरातून वेळापाड्यातील मुलंही चांगलं एज्युकेशन घेतात. आणि एकच म्हणणं आहे की ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या काही खूप जास्त नाही आहेत, तर तुम्ही त्याला मान्यता द्यावी आणि तरी हे सगळं थांबलं पाहिजे, एज्युकेशन सुधारलं पाहिजे. माझं नाव प्रांजल चंद्रकांत सोनवणे. आज आम्ही अहिल्यानगरमध्ये आंदोलन करीत आहोत सोनम वांगचुक यांच्यासाठी. तर ते आज तिकडे दिल्लीला आमच्यासाठी उपोषण करीत आहेत. आम्ही विद्यार्थी आज त्यांच्यासाठी इथे उभा आहे. नीटचा पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद केले त्यांनी. तर सरकारचं याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये. तर माझं म्हणणं असं आहे, आम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत. अनेक वेळा स्पर्धाचे सुद्धा पेपर फुटत असतात. अनेक विद्यार्थ्यांचं म्हणजे त्याच्याकडं लक्ष जातं, तर ते विद्यार्थी म्हणजे त्याच्यामुळे फाशी वगैरे घेतात, आत्महत्या करतात. तर याकडे सरकारचं लक्ष नाहीये. आमच्यासाठी आज आंदोलनासाठी अण्णा हजारे सुद्धा येथे उपस्थित आहे. तर आम्ही सगळे मिळून सोनम वांगचुक यांना पूर्णपणे आमचा सपोर्ट आहे. तर आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज इथे आंदोलन करीत आहोत. खरं तर इथं तुम्ही पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन सुरू आहे. अण्णा हजारेंनी देखील या आंदोलनाला
पाठिंबा देण्यासाठी स्वतः मैदानात उतरलेच आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी आता युवा शक्ती आहे जे एकवटल्याच आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.